आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकाराम महाराजांचा उपदेश करणारा सरळ आणि सोपा अभंग आहे. तुकाराम महाराज तळमळीनं दंडवत करून त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मायबापांना, तुकाराम महाराज ज्याच्या अंतकरणामध्ये जे फूल परमात्म्याचं उगवलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये गर्व राहिलेला नाही. तुकाराम महाराज शून्य झाले आणि त्यांच्या अंतकरणामध्ये परमात्मा आला आणि त्यांना आनंद प्राप्त झाला आणि ते आनंद दुसऱ्यांनाही मिळावा म्हणून ते दुसऱ्यांना दंडवत घालून उपदेश करतात की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. त्या आयुष्याचा नाश करू नका. जो विठ्ठल एकच असं साध्य आहे की ते सगळ्यात महत्वाचं आहे. आपण विचार करू शकतो आणि विचार केल्यानंतर आपण हे जाणून घेऊ शकतो की हे सगळं आपण जे करतो ते सगळं स्वप्नवत आहे. कारण त्या ठिकाणी मृत्यू आहे. जर मृत्यू नसेल तर आपण याला सत्य मानलं पाहिजे. पण आपण हे नाकारू शकत नाही की आपण जे मी समजतो आहोत, जे माझं समजतो आहोत, ते माझं नाहीये. माझं असं म्हणणं नाही की आपण त्यांच्यापासून दूर गेलं पाहिजे. दूर तर आपण आहोतच, पण आपण हे जाणणं गरजेचं आहे की आपण त्यांच्यापासून दूर आहोत. जरी शरीराने, या मनाने आपण मायामध्ये वावरत आहोत, या स्वप्नरूपी जगदामध्ये कर्म करत आहोत, पण हे कर्म करता वेळेस हे जे कर्म आपण करतोय ते जर सत्य मानलं तर तो आत्मा, तो जीव या कर्मामध्येच अडकून राहतो. कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. कारण जीवाला मुक्तता पाहिजे आहे आणि तो जीव मुक्त व्हावा म्हणून त्याने मानवदेह धारण केलेला आहे आणि मानवदेह मिळाल्यानंतरही तो जीव त्या इंद्रियांच्या सुखासाठी आणि या स्वप्नामध्ये मिळालेल्या धनासाठी, पदासाठी तळमळ करत आहे आणि परत तो दुःखामध्ये पडत आहे. हे बघून तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. ज्या प्रकारे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अगोदर झालेल्या संतांचं ऐकलं आणि त्यांच्यासारखं केलं आणि त्यांनाही ते प्राप्त झालं, तसं तुकाराम महाराज दुसऱ्यांनाही प्राप्त व्हावं, दुसऱ्यांनाही समाधान लाभावं, त्यांनीही मुक्त व्हावं, असं प्रत्येक मुक्त पुरुषाला वाटत असतं. म्हणून तो उपदेश करतो. यापेक्षा तो काही करू शकत नाही. कारण ज्ञान ही अशी वस्तू नाही की आपण बाजारात जाऊन विकत घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील. त्या अनुभवातून आपल्याला शिकावं लागेल. म्हणून सांगू लागलेले की नका करू नाश आयुष्याचा, की मिळालेल्या आयुष्याचा नाश करू नका. जर नाश करायचा नसेल तर तुम्ही त्या विठ्ठलाचं चिंतन करा, जे की तुमच्याच अंतःकरणामध्ये आहे. कुठे जायची गरज नाही. हे सर्वप्रथम समजणं खूप कठीण आहे की माझ्या अंतःकरणामध्ये आणि परमात्मा, तर आपल्याला ते जाणवत नाही. कारण आपण या स्वप्नवत नगरीमध्ये गुंतलेलो आहोत. जसं जसं आपण या सर्व क्रियांपासून अलिप्त होऊ तसं तसं आपण आपल्या आत्म्याला जाणू शकतो. त्या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगू लागलेत की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा.
तुकाराम महाराज दंडवत घालून सर्व जणांना सांगू लागलेले आहेत की तुम्ही तुमचे चित्त शुद्ध करा, आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की आपोआप तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला जाणू शकतात. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगू लागले, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तर हित करण्यासाठी देवाचं चिंतन म्हणजे नेमकं काय? तर देवाचं चिंतन म्हणजे स्वस्मरण किंवा जागरूकता, त्याला आपण ध्यान म्हणतो, चिंतन, मनन. त्या ठिकाणी मनाला एका ठिकाणी स्थिर करून बुद्धीच्या बळाने आपण तो निर्धार करून संकल्प करून आपलं चित्त स्थिर ठेवणं आणि समाधानी ठेवणं, हेच देवाचं चिंतन आहे. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेणं, वर्तमानामध्ये जगणं, हेच देवाचं चिंतन आहे. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तर असा व्यापार करा की ज्याने लाभ होईल. जे काय आपण या जीवनामध्ये मिळवणार आहोत ते सर्व आपल्याकडून मृत्यू घेऊन जाणार आहे. मग तुकाराम महाराज सांगू लागले की असं कोणता तरी व्यापार करा की त्या व्यापाराचा लाभ आपल्याकडून मृत्यू घेऊन जाणार नाही. आपण ते मृत्यूच्या पलीकडे नेऊ शकतो, मृत्यूच्या पलीकडे त्या आत्म्याला जाणू शकतो. तोच व्यापार करायला तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात. आणि या पलीकडे काय करून तुम्हाला शिकवावे? करा काय फार शिकवावे. तर हेच तुम्हाला करायचंय, याच्या पलीकडे दुसरं काही शिकवायसारखं नाहीये. हेच चिंतन, हेच ध्यान सतत ज्यावेळेस आपण करू, विचार शून्य होऊ, ध्यानामध्ये मग्न होऊ, प्रेमाची मूर्ती होऊ, त्या ठिकाणी आपण आपल्या त्या मध्ये चालणाऱ्या अनाहत नादाला आपण ओळखू शकतो. तर आपण स्वतः विचार केला पाहिजे की सर्व जे संत आहेत ते कशाकडे इशारा करत आहेत, कशासाठी आपल्याला हे करायला सांगत आहेत. ही तळमळ असायलाच पाहिजे. कारण एवढी बुद्धी तर आपल्याकडे आहे की आपण विचार करू शकतो की कोणता व्यापार लाभ देणार आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आनंद आहे, आणि मी पण सांगत आहे की अंतःकरणामध्ये खूप आनंद आहे, ध्यानाचा आनंद आहे. तर का करू नये? आणि जीवनामध्ये अशा परिस्थिती येतात की त्या आपल्याला ध्यानाकडे आकर्षित करतात. कारण माणूस हा सुखी सुखी जीवन जगत नाही, माणसाला खूप दुःख येतात, पण तो जागरूकपणे त्या दुःखांचा अनुभव न घेतल्यामुळे तो परत परत त्या दुःखामध्ये पडतो आहे. तर जागरूकता म्हणजे काय की एकदा मी हे कर्म करून बघितलं आणि त्या कर्म केल्यानंतर माझी जी चित्त अवस्था आहे ती कशा प्रकारची आहे, या कर्मामधून मी कोणतं फळ प्राप्त केलं आहे, हे आपल्या आत्म्याला आपण विचारणं गरजेचं आहे. आत्मानुभव घेणं गरजेचं आहे. मग जसं जसं तुम्ही एक एक अनुभव घेत जाल तसं तसं तुम्ही जे कर्म करायचे नाही ते आपोआप तुम्ही टाळाल. कारण तुम्हाला त्यावेळेस कळेल तुमच्या जागरूकतेमुळे की हे कर्म दुःख देतात, आशा दुःख देते. की
कोणाला फक्त आपलं समजणं, दुसऱ्यांनाही बंधनात ठेवणं, हे पण आपल्याला दुःख देतं. ज्यावेळेस आपण हे आपल्या स्वतःच्या अनुभवातून ज्यावेळेस शिकतो, त्यावेळेस आपण ते कर्म परत परत करण्याचं टाळतो. त्यासाठी जागरूकता महत्वाची आहे. आणि एकच फक्त कायम आपल्या लक्षात ठेवायचे की माझी चित्तवृत्ती, माझे जे विचार आहेत, माझी जी कर्म करण्याची पद्धत आहे, ती एकदम समाधानाने, शांत चित्ताने प्रत्येक कर्म, आणि ते मला करायचंच आहे. कुणीही माझ्या जीवनामध्ये आलं, कितीही वाईट संकट आलं, किंवा किती अशी परिस्थिती आली की भांडणं व्हायची परिस्थिती आली, तरी मी त्या परिस्थितीमध्ये माझं चित्त शांत ठेवेल. मी एक स्वप्न चालू आहे अशा प्रकारे माझी जी चित्त अवस्था आहे तशा प्रकारे ठेवेन. मग जसं जसा हा सराव वाढेल, तर त्या ठिकाणी एक आपला प्राण राम विठ्ठल आपल्या अंतःकरणामध्ये यायला लागतो. आणि हे जे जीवन आहे, हे खूप आनंदमय आहे, आनंद घन आहे. संतांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट अशी बाहेर दाखवता येत नाही, ती आपल्याला अनुभवानेच जाणावी लागते. तर त्या ठिकाणी पुनश्च एकदा सकळांच्या पाया दंडवत घालून चित्त शुद्ध करण्यासाठी हे सर्व संत सांगतायत. तर या ठिकाणी माझे शब्द तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.